Hello friends, today we are studying about chromatography and we taking a small activity about chromatography. Our aim is to understand the method of chromatography and we are pro about chromatography taking a small activity. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सायन्स यामधील चॅप्टर क्रमांक 14 एलिमेंट्स कंपाउंड्स अँड मिक्सचर या चॅप्टर मध्ये दिलेली एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. ऍक्टिव्हिटीचं नाव आहे टू अंडरस्टँड द मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. चला मित्रांनो, आता आपण ही ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. तुम्हाला मी आधीच सांगितलं की या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याजवळ फिल्टर पेपर पाहिजे, एक बीकर पाहिजे, त्यानंतर इंक पाहिजे. जर तुमच्याजवळ फिल्टर पेपर नसला तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट चॉकवर सुद्धा करू शकतात. आलं लक्षात? तर चला आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, यात आपण आता हा शाईचा डॉट घेतला की नाही. आता आपल्याला ऍक्च्युअल प्रोसेस करायची आहे. आलं लक्षात? तर आपण ह्या बीकर मध्ये काय घेणार मित्रांनो? पाणी. मोठं बीकर घेऊ आपण. आलं लक्षात? आणि आपल्याला हे पूर्ण बुडवायचं आहे का? नाही, फक्त याचं टोक बुडेल एवढंच बुडवायचं आहे. आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेस झालेला आहे. आपण ह्या चॅप्टर मध्ये काय शिकत होतो? मेथड ऑफ सेपरेशन. मेथड ऑफ सेपरेशन. मग एखादी जो कलर आहे, आपण ड्रॉइंग मध्ये शिकलेलो आहे की एक कलर हा 2-3 कलर मिळून बनलेला असतो की नाही. त्याच पद्धतीने इंक मध्ये सुद्धा वेगवेगळे कन्स्टिट्युएंटचे रंग मिक्स असतात. पण ते जर आपल्याला शोधायचे असतील तर आपल्याला ही क्रोमॅटोग्राफीचा यूज करावा लागतो या मेथडचा. मग आपण काय केलं की इथे शाई घेताना आपण काय केलं की वेगवेगळ्या 3-4 कलर मिक्स केले. पण तो डॉट आपल्याला आयडेंटिफाय होत होता का? कोणकोणते कलर आहे त्यात? नाही, आयडेंटिफाय होत नव्हता. तो आपल्याला लांबून ब्लॅक डॉट वाटत होता. पण त्यामध्ये कोणते कलर आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर मग आपण ही मेथड यूज करू शकतो. आणि आता तुमच्या समोर कलर दिसतात आहे. एक पिंक आहे, दुसरा डार्क ब्ल्यू आहे, एक ग्रीन आहे, वरती स्काय ब्ल्यू आहे की नाही. असे 3 ते 4 कलर आपल्याला इथे आयडेंटिफाय होतात आहे. याचा अर्थ असा की या शाईचा जो डॉट आपण बनवला होता यामध्ये हे 4 कलर मिक्स होते. आणि ही मेथड काय शिकवते आपल्याला की मिश्रणातून पदार्थ वेगळे करणे. आणि या शाई मधल्या ज्या मिश्रण होते, जे वेगवेगळे कन्स्टिट्युएंट होते, त्यातून हे सर्व आपल्याला सेपरेट दिसायला लागले. आधी जेव्हा हा डॉट मी बनवला होता तेव्हा जर मी तुम्हाला विचारलं असतं, तुम्हाला सांगता आलं असतं का यामध्ये कोणकोणते कलर ऍड केलेले आहे? नाही. पण हे मेथड ऑफ सेपरेशन मधील क्रोमॅटोग्राफी या मेथड मुळे आता आपल्याला हे सहज शक्य झालं की यामध्ये कोणकोणते कलर मिक्स केले होते. या पद्धतीने आज आपण क्रोमॅटोग्राफी ही मेथड अभ्यासली आणि या मेथड मुळे हे सक्सेस झाला असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात? तर अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी मधून मित्रांनो काय की आपल्याला सायन्स शिकावं लागते. आणि ही मेथड तुम्हाला नक्कीच समजली असेल. समजली? चला, थँक्यू.